अरवान. अरवान माझ्या आयुष्यातील एक असं पान ज्याच्या येण्यानं माझं आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे माणूस म्हणून मी पूर्ण बदललो. मी स्क्रिप्ट देणार नाहीये. नाही, मला काही मान सन्मान आहे की नाही? मला जमणार नाहीये. नाही देणार मी. ठेवतोय फोन. अरे ही एक मुलगी बघ ना. मी ऐकणार नाहीये. प्रकाश अरे मी ऐकणार प्लीज. नाहीये. मला लग्न वगैरे करायचं प्रकाश नाहीये. अरे ऐकून तरी घे. ही मुलगी आहे ना, ही तुझ्याच फील्ड मधली आहे रे. माझ्या फील्ड मधली असो नाहीतर कुठल्याही फील्ड मधली असो, मला लग्न करायचं नाहीये. मी आता इंटरेस्टेड नाहीये लग्नासाठी. प्रोजेक्ट्स पडलेत. मी नाही लग्न करणार इतक्यात. अरे असं नको करू. ही बघ, ही आवडली नसेल तर ही दुसरी तरी बघून घेतोस. मला आता ते लग्नाचं टेन्शन घ्यायचं नाहीये आई. ढीक प्रोजेक्ट्स पडलेले पेंडिंग. आता तू आयुष्यात सेटल झालायस की नाही सांग मला. 42 वर्षाचा झालास तू आता. मी किती वर्ष घरातली फक्त कामं करत राहायची आई, अरे. लग्न लग्न ह्याचं मला अजिबात प्रेशर द्यायचं नाही. मी सांगेन ना. मी सांगेन माझी तयारी झाल्यावर. मी ना चालेल? आता हात टेकलेत तुझ्या पुढे प्रकाश. खरं सांगते मी तुला आता. हा, नाही कर करायचं तुला लग्न. काय जा. हवं ते आता. काय यार, लग्न 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 लग्न. वैताग आलाय लग्नाचा. अरे देवा, काय झालं? बाप रे. अरे किती वेळा सांगितलंय तुला काचा हाताने उचलू नकोस म्हणून. बघ लागलं ना. बस बरं, खुर्चीत बस जरा. सगळी कामं तुला एकट्याने का करायची असतात हे तो पांडुरंगच जाणे बाबा. मग थांब प्रिपेअर जरा नको आता. व्हायला का? कशासाठी? काय आहे, तो तुझा पांडुरंग तुला ड्युएट गायला वर बोलवेल ना. सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत त्यानंतर. काहीतरी उगाच बोलू नकोस, कळलं ना. तुझ्यासाठी जोडीदारणीची व्यवस्था केल्याशिवाय मी काही त्या पांडुरंगाला दाद द्यायची नाही. आलं का लक्षात? अवघड आहे मग तुझं आणि त्या पांडुरंगाचं. का बरं? नाही, तुम्ही ते उगाच हरी आशा करत राहणार. तो स्वर्गातून आणि तू कुठून, तो पांडुरंगच जाणे. माझं मेलीचं जाऊ दे. तू मुलगी कधी पसंत करतोयस ते सांग आधी मला. बघू, पसंत पडली तर करेन नक्की लग्न. ओके? नाचू नको आता. आणि इथे डेटॉल घेऊन येते. थांब जरा. थांबलं का रे रक्त? नाही. हे लावून घे बरं जरा. डेटॉल आणि हे तू लावणार आहेस का मी लावू? आई, मी लावतो. नक्की? हो, लावतो. ओके ठीक आहे, लावून घे. तू सावकाश जा. खाली बघ. आणि हो मी जाते सावकाश, पण तू फोटो बघून घे. मनाविरुद्ध घडत असलेल्या घटनांमुळे आपण सैरभैर होतो आणि लग्न करण्याच्या दबावामुळे आपली नाव कुठेतरी दूर भरकटून जाते. काय रे, इकडे काय करतोस? ए, तुझ्याशी बोलतोय मी. इकडे काय करतोस तू एकटा? आणि पालक कुठे आहेत तुझे? आय मीन आई बाबा. ते कधीच नव्हते कुठेच. मी अनाथ आहे ना. मी रस्ता पण विसरलोय. येतोस माझ्यासोबत? गाडी दिसतेय? हो. बसायचं का? गाडीत? चल. मग मी त्याला शाळेत घातलं आणि तो खूप मजेने, खूप उत्साहाने शाळेत जाऊ लागला.
मला त्याच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न दिसायला लागली. नीट जा रे. टाटा बाबा. बाय. सावकाश जा. हो हो. बघ पडशील बघ. नीट जा. हाय. मी प्रकाश अकोलकर, वय 42, नववर आहे. तसं बाय प्रोफेशन मी एका प्रोडक्शन हाऊससाठी स्क्रिप्ट रायटिंग करतो, म्हणजे रायटरच आहे. तसे ठीकठाक कमवतो रायटिंगमधून. म्हणजे पोटापाण्यापुरतं कमवतो. तरी आहे ठीकठाक आहे, तेच म्हटलं मी पण. पण तुमची प्रोफाईल काहीतरी वेगळी होती. म्हणजे आय थिंक रायटर. मी रायटरच हो, स्क्रिप्ट रायटर. यू नो, फिल्म्स, सिरीज, टेलिव्हिजन सिरियल्स. रायटर प्रोफाईल मला नको आहे. सो आय एम सो सॉरी. नाही, तुमचं ॲक्च्युली काहीतरी. सॉरी प्लीज. हाय, तुम्ही प्रोफाईल चेक केली असेलच माझी. माझं नाव प्रकाश अकोलकर, वय 42. मी नववर आहे आणि तसा एका प्रोडक्शन हाऊससाठी रायटिंग करतो. स्क्रिप्ट रायटिंग तुम्हाला माहितीच असेल, फिल्म्स, टेलिव्हिजन सिरियल्स वगैरे. म्हणजे रायटरच. तसं बऱ्यापैकी कमवतो. इवन घर स्वतःचं आहे, जमीनही आहे स्वतःच्या नावावर. तर बघा, एकदा विचार करा. नाही. तुम्ही विचार करू शकता माझा, लगेच उत्तर द्या असं माझं म्हणणं नाही आहे. काहीतरी ॲडजस्ट करू शकतो ना आपण. नाही सॉरी, नाही जमणार. बघा, विचार करा. नो सॉरी. अहो ऐका तरी. हॅलो. अरवनच्या येण्याने मी एक वेगळंच आयुष्य जगायला लागलो. नकार मिळतच होते, बट अरवन, इट मॅटर्स टू मी. हो, पण मी माझा ॲग्रेसिव्ह नेचर बदलण्याचा प्रयत्न केला तर आपण एकत्र येऊच शकतो ना. प्लीज गिव्ह मी वन चान्स, प्लीज. इट्स नॉट पॉसिबल. तुम्ही मला आवडला आहात म्हणून मी तुम्हाला. पण हे नाही शक्य यार. यू नो वाय. यू नो व्हॉट आय एम टेलिंग यू. एकदा विचार करा प्लीज. आय नो मिस्टर प्रकाश. एक मिनिट प्लीज. तुम्ही एक मिनिट प्लीज. तुम्ही एकदा हा फोटो बघून घ्या. एकदा या मुलाला भेटून घ्या. हु इज दिस? ही इज माय ॲडॉप्टेड सन. ओके. प्लीज एकदा भेटून घ्या आणि मग तुमचा निर्णय द्या. मी भेटेल त्याला, पण थोडा मला विचार करायला वेळ ओके, पाहिजे. फाइन. गिव्ह मी सम टाइम. थैंक यू. अरवन, एक वक्त था जब मैं भी अकेला हुआ करता था. इन दिस फॉरेस्ट वर्ल्ड वेयर पीपल बिलीव देयर सेल्फिश वर्ल्ड, ओनली वन चाइल्ड नोज रियल इनोसेंट वर्ल्ड. झाली मीटिंग तुझी? हो. मग साजरा करूया ना. हेच हॉटेलला बाबा ते? ती तुला नाही म्हणाली ते? ए, डोंट कॉल मी बाबा. मी तुझा बाबा नाहीये. अरवन, इकडे काय करतोस? तूच तर म्हणला ना इथं थांबायला. हट यार, विसरलो कसा यार. तू काही खाल्लंस? नाही. चल चल, खाऊयात काहीतरी. काय खाणार आहेस? मी तुला विचारतोय काय खाणार आहेस? एक मिनिट, तुझं लक्ष कुठे? कोणाला शोधतोयस का तू? त्या मुलीला. ती तुला नाही म्हणाली ना, त्या मुलीला. शट अप. झाली, तिच्या घरी जाऊन जुनी झाली ती. जुनी म्हणजे ती झोपली असेल ना. तुला काय करायचंय तिच्याशी? ती नाही म्हणाली, विषय संपला. एक फोन लाव ना तिला. वेटर.
एक कॉफी आणि अरवान तू काय घेणार आहेस? एक फोन. अरवान विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर द्यायचं. काय हवंय ते सांग. एक चॉकलेट आईस्क्रीम. चॉकलेट आईस्क्रीम तुला सुद्धा? हो, मला सुद्धा. म्हणजे नाही काही नाही. आण रे तू चॉकलेट आईस्क्रीम आहे. थँक्यू. हे नको मला. मला चहा द्या. चहा? हो, आर यू सिरियस? मी चहाच पिणार आहे. हे चॉकलेट आईस्क्रीम तुझ्यासाठी, चहा कॉफी माझ्यासाठी. घे. घे. मला नकोय रे. अरे घे. चॉकलेट आईस्क्रीम. तुला अतिशहाणपणा कोणी करायला सांगितलंय? का? काय झालं? तुला माहिती आहे ना मला चॉकलेट आईस्क्रीम आवडत नाही ते. मग माझ्यासाठी? यार मला नाही आवडत. एकतर आईस्क्रीमने सर्दी होते आणि चॉकलेट म्हटलं की मळमळतं मला. माझ्यासाठी एक बाईट. मला नाही खायचंय. मी नाही खाणार. मला मळमळतं. मला नाही आवडणार. मी नाही खाणार. माझ्यासाठी? नाही. अरवाननी सांगितलं असतं तर? अरवानला हे खूप आवडतं चॉकलेट आईस्क्रीम आणि तू तसंही त्याच्याजवळच खूप खूप प्रेमळ असतोस. त्याच्यासाठी तरी कम ऑन डिअर. बघ तुला अरवानची शपथ आहे. कम ऑन प्रकाश. अरवानसाठी? तुला काय वाटतं अरवान तुला कायमचं सोडून गेलाय? नाही रे वेड्या. अरवाननीच मला सांगितलं होतं तो उद्या हॉस्टेलवरनं येतोय. त्याच्या आधी बाबाकडे जा आणि माझ्या वाटचं चॉकलेट आईस्क्रीम नक्की खायला घाल. प्लीज. माझ्यासाठी नाही, अरवानसाठी. ठीक आहे. अरवानसाठी. अरे मला नाही आवडत रे चॉकलेट आईस्क्रीम. मळमळतं त्याने मला. आता घेच. आज मला खरा अभिमान वाटतो की अरवनमुळे मी आज अनेक मुलांचा बाप झालोय. जर अरवन माझ्या आयुष्यात आला नसता तर मला आणि या माझ्याशी संबंधित समाजाला कायमच रीते वाटत राहिले असते. निराश काळजाच्या गडद सावल्या, निराश काळजाच्या गडद सावल्या, अरवांच्या हास्याने आज हरवल्या. विसरलेला आनंद शोधून आला, विसरलेला आनंद शोधून आला. त्याच्या डोळ्यात आनंद दिसला. मध्य वयाच्या दुःखाची रेषा, मध्य वयाच्या दुःखाची रेषा त्याच्या हसऱ्या ओठांनी पुसला. काळजाचं ओझं हलकं होतं, काळजाचं ओझं हलकं होतं. अरवांच्या शब्दात जादू दिसते. प्रत्येक दिवस नवा प्रकाश झाला. त्याच्या संगतीनं जीवन फुललं. निराश मनाला सुखाचं निधान अरवांच्या रूपात मिळालं दान. आता आता आयुष्य सुंदर कथा झाली. अरवांच्या हास्यात दुनिया मावली, ही दुनिया